आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. दिनांक 29 जुलै 2024 रोजी एन पालिवाला ज्युनियर कॉलेज नवी पनवेल येथे विद्यालयाचे प्राचार्य श्री माळीसर यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यालयाचे तिन्ही विभाग प्रमुख तसेच विद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापिका वर्गही उपस्थित होता. त्या दिवशी झालेल्या उपक्रमाची छायाचित्रे आपण वरती स्क्रीनवरती पाहत आहात. वृक्षारोपण ही विविध प्रकारच्या झाडांची जाणीवपूर्वक केलेली लागवड होय. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाबूळ, गुलमोहर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने, फुले, फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैर सरकारी संस्थांचा कल आहे. या उपक्रमाचे उद्देश म्हणजे जमिनीवरील झाडांची संख्या वाढवणे. जैवविविधता जपण्यासाठी हा उपक्रम केला जातो. कीटक, पक्षी, सरीसृप, प्राणी यांना हक्काचा अधिवास निर्माण करून देण्यासाठी हा उपक्रम केला जातो. जमिनीची धूप होऊ नये म्हणून पाणी अडवून जमिनीत जिरवता यावे. वाळवंटीकरण रोखण्यासाठी हा उपक्रम केला जातो. झाडे नेहमीच मानवाचे मित्र आहेत. ते निसर्गाशी परोपकारी भावना व्यक्त करतात. मानवाला त्यांच्याकडून बरेच काही मिळते. ते मानवी जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत वृक्षारोपण करण्याला खूप महत्त्व आहे. देशात झाडे जास्त असणे हे आनंद, सौभाग्य आणि समृद्धीचे लक्षण आहे. झाडाची लागवड करणे आणि त्याचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके एखाद्या मुलाला दत्तक घेणे आणि त्याचे पालनपोषण करणे आणि त्याचा विकास करणे. अग्निपुराणात असे म्हटले आहे की जो झाडे लावतो तो आपल्या 30,000 पितरांचा उद्धार करतो. माणसाला वृक्षारोपणापासून बरेच फायदे होतात. झाडांच्या फळाफुलांमुळे सुस्त ठिकाणेही सुंदर बनतात. त्यांच्या मस्त सावलीने उन्हाळ्याच्या दुपारी आनंद मिळतो. त्यांची फुले आणि त्यांची पाने आणि लाकूड वापरण्यासाठी खूप उपयुक्त आहे. झाडांपासून कागद, टिन, भौतिक औषधे आणि तेल इत्यादी मिळते. वृक्षारोपण वैज्ञानिक आणि भौगोलिकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण आहे. झाडे वातावरण थंड आणि शुद्ध करतात. वृक्षांच्या आकर्षणामुळे पावसाचे ढग येतात आणि दुष्काळाची भीती दूर होते. शेताभोवती झाडे लावल्यास पावसात शेताची मातीचे संरक्षण होते आणि धान्याचे उत्पादन वाढते. रस्त्यांच्या कडेला झाडे लावल्याने त्यांचे सौंदर्य वाढते आणि लोकांना सावली मिळते. निसर्गाने बनविलेले झाडही निरुपयोगी नाही. वृक्षारोपण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. ते आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंदी बनवते. दरवर्षी वन महोत्सव साजरा करून या योजनेत आपण सहकार्य केले पाहिजे. आज आपल्याला वृक्षारोपणाचे महत्त्व समजू लागले आहे हे आनंददायक आहे. आज शहरांमध्ये वृक्षारोपण सप्ताह साजरी केली जातात. त्याचप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या विद्यालयात हा उपक्रम साजरा केला जातो. निसर्गाने बनविलेले झाडही निरुपयोगी नाही. वृक्षारोपण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. ते आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंदी बनवते. दरवर्षी वन महोत्सव साजरा करून या योजनेत आपण सहकार्य केले पाहिजे. आज आपल्याला वृक्षारोपणाचे महत्त्व समजू लागले आहे हे आनंददायक आहे. आज शहरांमध्ये वृक्षारोपण सप्ताह साजरी केली जातात. तरी सर्वांना वृक्षारोपण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.